हाय फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत पनीर क्रिस्पी। त्यासाठी लागणारे साहित्य: पनीर घेणार आहोत कट करून, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत, 1 वाटी मैदा घेणार आहोत, मीडियम आकाराचे कांदे 2 चिरून घेणार आहोत, कांद्याची पात घेणार आहोत थोडीशी, 1 ढोबळी मिरची घेणार आहोत, ती बारीक चिरून घेणार आहोत व आलं लसूणची पेस्ट घेणार आहोत। यामध्ये आपण पनीरचे जास्त मोठेही तुकडे करायचे नाहीत आणि जास्त छोटेही तुकडे करायचे नाहीत, मीडियम आकाराचे तुकडे करायचे आहेत। अशा प्रकारे यामध्ये आपण थोडेसे मीठ टाकणार आहोत व लाल तिखट देखील टाकणार आहोत। अशा प्रकारे अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहोत। अशा प्रकारे सगळे मिक्स करून घेणार आहोत। याला थोडेसं कॉर्नफ्लॉवर जरी टाकलं ना तरी खूप छान क्रिस्पीपणा येतो। लाल तिखट, कॉर्नफ्लॉवर आणि मीठ टाकून हे मिश्रण एकत्र करायचं आहे व सगळ्या पनीरच्या तुकड्यांना हे लागलं याची खात्री करून घ्यायची आहे। अशा प्रकारे तिखट, मीठ व कॉर्नफ्लॉवर टाकून हे 5 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। अशा प्रकारे पुन्हा एकदा त्यात कॉर्नफ्लॉवर व मैदा थोडेसे 2-4 चमचे टाकून अशा प्रकारे घट्ट आला पाहिजे अशा रीतीने करायचं आहे व ते तळायला घ्यायचं आहे। एक एक आपण भजी सोडतो तसं एक एक पनीर त्यात तेलात सोडायचं आहे व त्याला क्रिस्पीपणा येईपर्यंत मंद आचेवर तळून घ्यायचं आहे। जास्त तेल घेऊन तळायचं नाही आहे, थोड्याशा तेलात तळायचं आहे, त्याने त्याला क्रिस्पीपणा येतो। तोपर्यंत एका साईडला एका वाटीमध्ये 4 चमचे कॉर्नफ्लॉवर व 3 चमचे मैदा घ्यायचा आहे। अशा प्रकारे मैद्याने जास्त प्युरी घट्ट होते, त्यामुळे मैदा थोडा कमीच घ्यायचा आहे। पाणी टाकून घ्यायचं आहे। हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण हे मिश्रण। अशा प्रकारे अजून पाणी टाकून हे मिश्रण जास्त, तुम्हाला जर ड्राय पनीर चिली आवडत असेल तर कमी पाणी घ्यायचं आहे व कमी मैदा कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे। तुम्हाला जर अशी थोडीशी पातळ प्युरी लागत असेल तर थोडंसं पातळ करायचं आहे पाणी टाकून। यामध्ये सोया सॉस टाकणार आहोत आपण 2 चमचे, रेड चिली सॉस टाकणार आहोत 2 चमचे, 2 चमचे टाकणार आहोत आपण। मी अंदाजे टाकते आहे इथं। रेड चिली सॉस 2 चमचे, ग्रीन चिली सॉस 2 चमचे। अशा प्रकारे 2 चमचे टाकून घेणार आहोत आपण। टोमॅटो सॉस 2 चमचे टाकायचा आहे। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही अजून अर्धा चमचा देखील जास्त टाकू शकता। अशा प्रकारे हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे सगळं, त्यामध्ये सगळे सॉस मिक्स झाले पाहिजेत। आता तेल गरम व्हायला ठेवून त्यामध्ये कांदा तळायला ठेवायचा आहे। कांदा चांगला गोल्डन कलरचा होईपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। त्यामध्ये ढोबळी मिरची टाकायची आहे व मिक्स करून घ्यायचं आहे हे। अशा प्रकारे एका साईडला आपण फ्राय केलेले पनीरचे तुकडे घेणार आहोत व एका साईडला प्युरी घेणार आहोत। सगळं सामान आपल्या जवळ ठेवणार आहोत। यामध्ये थोडासा लाल तिखट यामध्ये आपण ॲड करणार आहोत। अशा प्रकारे कांद्याची पात आपण चिरलेली ती यामध्ये टाकणार आहोत। आलं लसूण पेस्ट यामध्ये टाकणार आहोत। अशा प्रकारे 5 मिनटं झाकण लावून ठेवणार आहोत। हे भाज्या शिजल्या की यामध्ये 2 चमचे, 1.5 चमचा साखर टाकायची आहे, 1 आणि अर्धा चमचा साखर टाकायची आहे। अशा प्रकारे चवीनुसार मीठ टाकणार आहोत यामध्ये आपण। अशा प्रकारे हे मिक्स करून घेणार आहोत व केलेली प्युरी आपण, म्हणजेच ती कॉर्नफ्लॉवर सॉसची केलेली प्युरी आपण यामध्ये टाकणार आहोत। अशा प्रकारे
आता आपण यामध्ये प्युरी टाकणार आहोत व सतत हलवत राहायचं आहे, हे नाहीतर गुठळ्या होतात याच्या. हलवत राहायचं. घट्ट व्हायला लागलं की याच्यामध्ये गुठळ्या होतात, त्यामुळे हलवत राहायचं आहे. आता हे मिश्रण घट्ट व्हायला लागेल. 2 ते 3 मिनटात हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं. हे पहा, अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे. यामध्ये जर फिक्कट कलर दिसत असेल खूप, तर यामध्ये थोडासा सोया सॉस टाकायचा आहे. थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे अशा प्रकारे. व पनीरचे तुकडे जे तळलेले आपण ते यामध्ये टाकायचे आहेत. अशा प्रकारे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. तुम्हाला जरा कलर फेंट वाटत असेल तर आपण यामध्ये वरून सोया सॉस थोडासा ॲड करू शकतो. अशा प्रकारे आपली पनीर क्रिस्पी 5 मिनटं गॅस मंद करून झाकण ठेवून याला जरा उकळी येऊ द्यावी. रटरटू लागले की यामध्ये वरून थोडासा चाट मसाला टाकायचा आहे. अशा प्रकारे खूप छान दिसत आहे. अशा प्रकारे सर्व करावी. छान अशी गरमागरम आपली रेसिपी रेडी आहे.